भारत देशातील हस्तकलेला शेकडो नाही तर हजारो वर्षांचा एक इतिहास आहे. जवळपास 5,000 वर्षांचा इतिहास आपल्या भारताच्या हस्तकलेला आहे. भारतातील विविध राज्य जे आहेत तर त्या ठिकाणचे हस्तकला ज्या आहेत त्यांना देखील जगात खरं तर एक वेगळं असं विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठीच ते खरं तर नावाजले देखील जातात. आणि हाच संपूर्ण इतिहास जो आहे, तो वारसा जो आहे तो जपण्यासाठी पुण्यात एक नक्षत्र जे आहे त्यांनी एक दुकान जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि या एकाच छताखाली जवळपास 12 राज्यांमधील हस्तकला ज्या आहेत त्या तुम्हाला पाहता येणार आहेत आणि अनुभवता देखील येणार आहे. तर प्रत्येक इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक वस्तूला एक वेगळा असा इतिहास आहे आणि आपण हेच नेमकं काय संकल्पना आहे ती जाणून घेणार आहोत. आणि खरं तर यामध्ये महत्त्वाचं एक सांगावंसं वाटेल मला की खरं तर फॉरेनमध्ये जाण्याची संधी होती, मात्र आपला हा संपूर्ण जो देशाचा वारसा आहे, हस्तकलेचा जो वारसा आहे तर तो कुठेतरी जपावा यासाठीचा हा एक प्रयत्न खरं तर केला जातो. नेमकं काय संकल्पना आहे या संपूर्ण याची? पालखी हे मला आयडिया अशी आली, मला आणि माझ्या फॅमिलीला आर्ट हा खूप आवडतो. कॉलेजमधनं ज्या वेळेला मी निघाले त्यावेळेला मी मम्मा बाबाला सांगितलं थोडा वेळ मला जस्ट भारतामध्ये बघू दे की काय काय हस्तकला आहेत, काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मी जसं एक एक करून वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये गेली तसं मला दिसलं की इतक्या अनटॅप्ड गोष्टी आहेत आपल्या भारतामध्ये, एवढ्या हस्तकला ज्या मी कधीच पहिले पाहिलेल्या नव्हत्या. म्हणून मग मी त्यांना सांगितलं मला फर्दर एज्युकेशन करायचं असं म्हणत होतं, मास्टर घ्यायचं आहे अमेरिकेमध्ये असं म्हणत होतो, पण मला ते आत्ता करायचं नाही आहे. मला मेक इन इंडिया आणि आर्टिस्ट इन टू सिटिझन असा जो मोटो आहे आमचा ब्रँडचा तो फॉलो करायचा. आणि म्हणून मी हे पालखी नावाचं सुरू केलं, ज्याच्यामध्ये आम्ही 12 वेगळ्या प्रांतातनं साधारण 80 वेगळ्या आर्टिझन्सकडनं हे सगळे हस्तकला आणलेले आहेत. आणि म्हणूनच नावही पालखी ठेवलं आहे, कारण आपला सण असतो पालखीचा ज्याच्यामध्ये सगळीजण एकत्र येतात, म्हणून हे सगळे एकत्र आलेले हस्तकलांना पालखी असं नाव देतात. खरं तर हस्तकला म्हणलं तर विणकाम असेल, त्यासोबतच शिवणकाम असेल किंवा रंगकाम असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीने जे हाताने केलेलं काम असतं, तर हा अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आहेत. तर नेमके काय वेगवेगळे वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात? पहिल्या आपण वेगळ्या वस्तू पाहणार आहोत. युनिक काय आपल्याला इथे पाहायला मिळेल? अरे बापरे, खूप वेगळ्या वेगळ्या युनिक गोष्टी आहेत. एक मी तुम्हाला ते बणीठणीचे बॉक्सेस दाखवू शकते. बणीठणी नावाची खूप सुंदर अशी कवी होती आणि त्यांच्या ह्या मोटिफमुळे तुम्ही हा मोटिफ पाहिला असेल राजस्थानी वुमनचा, तर हा स्टॅम्प पेपरमध्ये एकदा घातला आणि त्याच्यामुळे ते फार फेमस झाल्या. हे झाल्यानंतर राजा रवी वर्मा जे त्यावेळेचे रूलर होते त्यांनी त्यांचा हे पण सोडला, दरबारही सोडलं त्यांच्याबरोबर जायला, म्हणून त्यांना दरबार परत मिळालं. सो इट इज ओके. आणि ते काय करतात, हे असे जेमस्टोन्स घेतात, ते जेमस्टोन क्रश करतात आणि मग रांगोळी केल्यासारखं आतमध्ये ही अख्खी हस्तकला असते. इथे पण डिटेल पण खूप आहे ह्याच्यामध्ये. आणि माझ्या दर प्रॉडक्टला काहीतरी युटिलिटी आहे. हे बॉक्सेस आहेत जे तुम्ही वापरू शकता. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळेपण आहे आणि ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वापरता देखील येणार असं पण आहे. आता आपण प्रत्येक तुम्ही जसं म्हणालात राज्यांप्रमाणे बघूयात, तर कोणत्या कोणत्या राज्यातल्या गोष्टी आहेत आणि काय काय आहेत? हे आंध्र प्रदेशमधलं आहे, लेदर पपेट्री आहे. हे सगळं गोट लेदरनी ॲक्च्युली बनवलेले आहेत. ह्या आर्टिझनला इवन नॅशनल अवॉर्डी आहेत. ते माझ्याकडे असे बरेच आर्टिझन्स आहेत जे नॅशनल अवॉर्डी आहेत, किंवा आत्ताची गव्हर्मेंट फॉर एक्झाम्पल त्यांनी G20 समिटसाठी सगळे हस्तकला दिलेले होते, त्यामधलेही काही काही प्रॉडक्ट आमच्या इथे पालखीमध्ये मिळतील तुम्हाला. त्यानंतर आता आपण उत्तर प्रदेशमधलं हे एक पाहतोय. हे नेमकं काय, म्हणजे हे शोपीस सारखंच दिसतंय? बरोबर. हे सगळे जर तुम्ही पाहिले तर ॲक्च्युली छोटे छोटे बॉक्सेस आहेत. तर आता तुम्ही हा बुद्धा जरी पाहिला तो असा उघडता येतो. हे सगळे जे इथे तुम्हाला दिसतील ते छोटे छोटे बॉक्सेस आहेत. ते ॲक्च्युली ट्रेडिशनली हशीशसाठी ठेवतात, पण तुम्ही सिंदूरसाठीही वापरू शकता. खरंच खूप वेगवेगळ्या आणि युनिक गोष्टी आहेत. आपण जर पाहिलं तर हे आकाशकंदील किंवा काहीतरी वेगळं दिसतंय. नेमकं हे काय आहे आणि हे कसं बनवलं जातं? हे भोपळ्यांनी बनवलेलं आहे. ह्याला तुमा आर्ट फॉर्म असं म्हणतात. आपल्या भारतामध्ये 3 वेगळ्या प्रांतांमध्ये मिळतात. आपल्या इथून छत्तीसगडवरनं आणलेलं आहे. ते काय करतात, भोपळे घेतात, कोरतात, पाण्यात टाकतात, पाण्यामधनं काढतात आणि जाळतात. मग त्याच्यामधनं हे असं
छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या कोरतात आणि मग त्याच्या लांब बनवतात. 2 महिने लागतात साधारण. नक्कीच. आणखी काय काय आहे याच्यामध्ये वेगळं असं जे खरं तर पुण्यामध्ये किंवा आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळत नाही, मात्र ते खूप असं वेगळं आणि इंटरेस्टिंग असेल असं? सो राजस्थानवरनं बरंच मी पिचवाई नावाचा एक आर्ट फॉर्म आणलेला आहे. पिचवाई तुम्ही पाहिलंच असेल, कमळ आणि गाय असं असतं. तर त्याच्यामध्ये मी अख्खी एक रेंज आणली आहे. वॉल प्लेट्स म्हणा, हे असे मिरर्सवरती जे आहेत ते म्हणा, वॉल हँगिंग हा खूप एक सुंदर एलिफंटनी बनवलेला आहे. मी कोस्टर्स देखील आणलेले आहेत त्याच्यामध्ये. सो कोणालाही काहीही हवं असेल तर मिळेल. आमच्याकडे साधारण 30 रुपयापासून ते 2 लाखापर्यंतच्या गोष्टी आहेत. नक्कीच. आपण हा एक हे पाहणार आहोत. ही नेमकी हस्तकला काय आहे, म्हणजे खरंच खूप वेगळी दिसते आणि याच्यात जसं मगाशी आपण पाहिलं साऊंड याच्यातनं एक तयार होतं. ह्याला तुमा आर्ट फॉर्म असं म्हणतात. हेही छत्तीसगडवरनंच आणलेलं आहे. मी तुम्हाला तिथे येऊन दाखवते, म्हणजे कोणाला लागायला नको. हे असे सगळे आवाज येणाऱ्या गोष्टी बनवतात. सो हा बांबूनी हे बनवलेले विंचाईम ते सगळे त्यांनी बनवलेले आहेत. आपण मगाशी आलो तेव्हा खरं तर टाईम बघत होतो, तर तो टाईमचा जो हे आहे, जे वॉच आहे, तर ते वॉचमध्ये नंबर सगळे उलटे आहेत खरं तर त्याचं काय नेमकं आहे, म्हणजे असं उलटं वॉचचे नंबर असे काय आहेत? सो इथे जर तुम्ही तुमच्या समोर पाहिलं तर एक आरसा आहे. सो आयडिया अशी आहे की तुम्ही जर आरशामध्ये पाहिलं तर तुम्हाला बरोबर वेळ दिसेल आणि हे अख्खं हँड पेंट केलेलं आहे. नक्कीच. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत हस्तकलेच्या, त्या या संपूर्ण त्यांनी या ठिकाणी त्यांचा मस्त असा संग्रह केलेला आहे आणि या तुम्हाला खरं तर विकत पण घेता येऊ शकतात. मात्र जसं मी मगाशी म्हणाले की बाहेर जाण्याची संधी होती, मात्र आपली हस्तकला जी आहे, आपल्या देशातील हस्तकलेची जी परंपरा आहे, वारसा आहे, ती पुढे घेऊन जाण्यासाठीचा हा प्रयत्न जो आहे तो यांच्याकडून केला जातो. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.